ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन पुन्हा आजीला भरीस पाडत असतो प्रियाला आता घरामध्ये एंट्री देण्यासाठी. तो म्हणतो की अगं पुन्हा आजी, हा विचार कर की तन्वी आपल्याला किती वर्षांनी भेटली आहे. त्यानंतर तू सिनियरचा प्रतिमा हत्याचा विचार कर. अगं पुन्हा आजी, तू जर तन्वीशी अशी वागलीस तर प्रतिमा हत्याच्या आत्म्याला शांती कशी मिळेल. शेवटी आता अर्जुनने प्रतिमापर्यंत विषय नेऊन पूर्णाजीला प्रियाला सुभेदारांच्या घरात एंट्री देण्यासाठी भाग पाडलेलंच असतं. चिडलेली पूर्णाजी ही प्रिया जवळ येते तेव्हा आता प्रिया घाबरून आपल्या गालाला हात लावते तर अर्जुन पूर्णाजीला थांबवतो. तेव्हा आता प्रिया विचार करते की ही म्हातारी परत माझे थोबाड फोडते की काय. तेव्हा आता पूर्णाजी खूप रागावलेली असते. ती प्रियाला सांगते की तुझ्या चुका माफ करण्या इतक्या लायक नाहीयेत. मी आत्ता तुझ्याशी बोलायला आले आहे याचा अर्थ असा नाहीये की मी तुझ्या चुका पोटात घालून तुला माफ केलं आहे. खरं तर मला अर्जुनचं म्हणणं डावलता येत नाहीये म्हणून मी इथे आले आहे. तेव्हा आता प्रिया अर्जुनकडे पाहते तर कल्पना प्रतापला आता पूर्णाईचं वागणं बरोबर वाटतं. हे बघ, मी तुला आता एक शेवटची संधी देते आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबाचं या सगळ्यात काही नुकसान होणार नाही हे बघ फक्त तू. तेव्हा आता प्रिया खूप खुश होते आणि पूर्णाजीला आता हो पूर्णाजी म्हणून घट्ट मिठी मारायला जाणार इतक्यात पूर्णाजी तिला थांबवते. पूर्णाजी चिडून तिथून निघून गेल्यानंतर अस्मिता प्रिया आता खूप खुश होतात आणि दोघे एकमेकींना घट्ट मिठी मारतात. प्रताप कल्पना त्यांच्याकडे रागाने पाहतात म्हटल्यानंतर त्या लगेचच सावध होतात. तर त्यानंतर प्रिया अर्जुनचे आभार मानते. ती सांगते की तू नसतास ना तर हे सगळं काही झालंच नसतं. तेव्हा अस्मिता म्हणते की अगं पूर्णाजीने कधी ना कधी तुला ॲक्सेप्ट केलंच असतं. जे 6 महिन्यांनी घडणार होतं ते आज झालं. अर्जुन, खरंच थँक्यू. मुद्दाम आता सायली अर्जुनला म्हणते की तुम्ही हे चांगलं नाही केलं. हिला आता इथे परत आणून पश्चातापाची वेळ आपल्यावरती नाही आली ना म्हणजे मिळवलं. चिडलेला अर्जुन तिथे आता सायलीला काही बोलणार इतक्यात प्रियामध्ये पडते. परत मूर्ख प्रिया आता तीच चूक करते. सर्वांसमोर आता ते सायलीला म्हणते की अगं सायली, सर्वांच्या मनात आता माझ्याविषयीचं विष पेरू नको. मी तुझं काय नुकसान केलं आहे. प्रिया खरी कशी मुलगी आहे सर्वांनाच तिथे माहिती असतं आणि सायलीचे संस्कार सुद्धा. तर सायलीच्या बाजूने कल्पना आता प्रियाला सडेतोड उत्तर देते. कल्पना सायलीला सांगते की सायली, तुला हिला उत्तर द्यायची काही एक गरज नाही आहे. तेव्हा आता प्रताप प्रियाला ठणकावून सांगतो की आता जरा नीट वाग. तेव्हा आता प्रिया खूप खुश होते आणि हो मामा म्हणते. प्रियाने परत आता आपल्या खोट्या नाटकाला सुरुवात केलेली असते. नाटकी प्रिया आता प्रताप कल्पनाचा आशीर्वाद घ्यायला जाते परंतु ते आता तिला आशीर्वाद न देता तेथून निघूनच जातात आणि प्रियाचा भला मोठा अपमान होतो. खरं तर कल्पना प्रतापने प्रियाला तिची खरीच लायकी दाखवून दिलेली असते. ती सायली जवळ जाते आणि तिला सांगते की तू कितीही विरोध केलास ना तरी सुभेदारांच्या घराचा एंट्री पास मला अखेर मिळालाच आहे. तेव्हा प्रियाचं लक्ष अर्जुन चैतन्य अश्विनकडे जातं. तेव्हा ती दोघांना सांगते की काळजी घ्या. तर चैतन्य अश्विन तिथे प्रियाला बाय करतात आणि निघूनच जातात. सुभेदारांच्या अख्ख्या घरात आता कोणालाही प्रिया तिथे नको असते. खरं तर अर्जुनला फक्त प्रियाकडून सत्य वधवण्यासाठी अर्जुनने सापळा रचलेला असतो. प्रिया तिथे आता अर्जुनला बाय करते आणि अस्मिताला घट्ट मिठी मारते आणि बाहेर जाते. बाहेर गेल्यानंतर प्रिया विचार करते की अर्जुन तर खरंच डिस्टिंक्शनने पास झाला. त्याने माझ्यासाठी खरंच तर म्हातारीला मनवलं. म्हणजे अर्जुन नाटक करत नाहीये. आता प्रियाचा विश्वास अर्जुनने जिंकलेला असतो. तर इकडे तोपर्यंत सायली अर्जुनच्या शेजारी येते. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की स्टेप 1 सक्सेसफुल, आता स्टेप 2 अलिवाग. तर अर्जुन आता प्रियाला मनवण्यासाठी बाहेर जातो. आता बाहेर गेल्यानंतर तो प्रियाला विचारतो की खुश आहेस ना. तेव्हा आता प्रिया सांगते की खूप. नाटकी प्रिया अर्जुनला तिथे म्हणते की खरंच अर्जुन, जेव्हा मी पहिल्यांदा इथे आले होते ना तेव्हा मी खूप घाबरले होते. मला भीती वाटली होती. मला तर वाटलं की पूर्णाजी कधीच मला माफ नाही करणार. परंतु थँक्यू सो मच. तुझ्यामुळे आज मला पूर्णाजीकडून एक चान्स मिळाला. तुला माहिती आहे ना माझं पूर्णाजीवरती किती प्रेम आहे ते. प्रियाला वाटत असतं की अर्जुन आपल्या जाळ्यात अडकला आहे परंतु मूर्ख प्रिया स्वतःच अर्जुनच्या जाळ्यात अडकलेली असते. ती अर्जुनला म्हणते की मला ना फक्त एका गोष्टीचं वाईट वाटत होतं. तेव्हा अर्जुन विचारतो की कोणती गोष्ट. तर प्रिया सांगते की अरे तुझी बायको सर्वांसमोर तुला चुकीचं ठरवत होती. खरं तर अर्जुन सायलीचं हे नाटक असतं. अरे अर्जुन, आपली संस्कृती काय सांगते की नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये बायकोने साथ द्यायला हवी ना. परंतु ती तर आज तुझ्या विरोधात उभी होती. तेव्हा आता अर्जुन नाटक करतो आणि प्रियाला घोळात घेतो. तो सांगतो की फायनली आज तुला दिसलं की सायली माझ्याशी कसं बिहेव करते ते. तेव्हा आता सायली दरवाजाच्या आडून सगळं काही पाहत असते.
अर्जुन सांगतो की मला सुद्धा आता तुला फायनली तुझ्यासोबत खूप बोलायचं आहे, खूप गप्पा मारायच्या आहे आणि डिनरला गेलो तर आपल्याला वेळच पुरत नाहीये, आपल्याला ना एका निवांत ठिकाणी भेटायला हवं आहे. तेव्हा आता प्रिया अर्जुनला मिठी मारते आणि सांगते की हो रे अर्जुन, मला सुद्धा तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे. तेव्हा आता अर्जुन खूप वैतागतो. आता त्या प्रियाला कसं दूर करावं हे अर्जुनला समजत नसतं. तर सायली इकडे खूप चकित झालेली असते. तर अर्जुनचं लक्ष आता सायलीकडे जातं. तेव्हा सायली आपल्याकडे रागाने पाहते म्हटल्यानंतर अर्जुन पटकन प्रियाला दूर ढकलतो आणि त्यानंतर तो सांगतो की परंतु तन्वी एक प्रॉब्लेम आहे. काय आहे ना की माझी बायको डिटेक्टिव्ह आहे. ती ना सतत माझ्यावरती लक्ष ठेवून असते. आता पण बघ ना, ती दरवाज्यातून आपल्या दोघांना पाहते. तेव्हा आता प्रिया विचारते की काय, आणि प्रिया आता इकडे तिकडे बघण्याचं नाटक करून सायलीकडे पाहते. तर सायली खरोखरच आता त्यांच्यावरती नजर ठेवून असते. तर अर्जुनने आता प्रियाला हाही विश्वास दिलेला असतो की सायली अर्जुनशी अजिबात नीट वागत नाही. अर्जुनने आता स्टेप 2 ला सुरुवात केलेली असते. मिशन अलिबाग सुरू झालेलं असतं. अर्जुन मुद्दाम आता प्रियाला सांगतो की मला ना हे सगळं काही विसरायचं असतं, म्हणून मी कामात स्वतःला मुद्दाम गुंतवून घेतो. आणि आताही मी उद्या एका क्लायंट सोबत मीटिंग करणार आहे, तीही अलिबागमध्ये. परंतु मी एकटाच जाणार आहे. एकटाच हा शब्द आता अर्जुन मुद्दाम भर देऊन बोलत असतो की जेणेकरून प्रियाला वाटावं की आपणही त्याच्यासोबत जावं आणि तिथे जाऊन अर्जुन प्रियाकडून सत्य वदवेल. तर मुद्दाम अर्जुन आता प्रियाला सांगतो की परंतु मी एकटाच तिथे आहे, माझ्याकडे खूप सारा फ्री वेळ आहे, परंतु मी काय करणार आहे तिथे एकटा. सगळं काही आता अर्जुनने ठरवल्याप्रमाणे झालेलं असतं. कारण प्रिया आता खूप खुश होते आणि म्हणते एकटाच अर्जुन, म्हणजे मीही तुझ्यासोबत अलिबागला आले तर. आता सायली अर्जुनला जसं वाटत असतं अगदी तेच घडलेलं असतं. मूर्ख प्रिया स्वतःहूनच आता स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारायला निघालेली असते. अर्जुन चकित होण्याचं नाटक करतो आणि तो विचारतो की तन्वी, तुला चालेल, म्हणजे तू कम्फर्टेबल असेल ना माझ्यासोबत. तेव्हा आता प्रिया म्हणते का नाही चालणार अर्जुन, अरे तुझी मीटिंग आहे ना, तुझी मीटिंग संपेपर्यंत मी एका बाजूला थांबेन आणि त्यानंतर आपण दोघे अलिबाग फिरूया आणि आपल्या जुन्या गोष्टींना उजाळा देऊयात. सायली हे सगळं काही आता गुपचूप दरवाजाच्या आडून पाहत असते. सगळं काही त्यांचं बोलणं ऐकत असते. प्रिया अर्जुनला सांगते की ठीक आहे चालेल अर्जुन, मी ना आत्ताच सकाळी तयारीला लागते, उद्या सकाळी ना आपण लवकर निघूया, बाय अर्जुन, सी यू सून. तेव्हा आता सायली सुद्धा प्रियाची तिकडे उभी राहून नकल करत असते आणि प्रिया तिथून जाते. दुसऱ्या दिवशी अर्जुन आता प्रियासोबत चायला निघालेलाच असतो. सगळे काही तयारी तो करत असतो. तेव्हा आता सायली अर्जुनला सांगते की सर, तुम्ही प्रियासोबत आता निघालात खऱ्या, परंतु दुसरा कुठला मार्ग नाहीये का, म्हणजे तिथे गेल्यानंतर प्रिया खरोखर तुम्हाला सत्य सांगेल का. सायलीच्या मनातली शंका तिने अर्जुन जवळ पोलून दाखवलेली असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की का, दुसरा मार्ग कशाला. अर्जुन सायलीला सांगतो की आपण जसं ठरवलं होतं अगदी तशीच तन्वी रिॲक्ट झाली. मी जेव्हा म्हणालो की मी अलिबागला एकटाच चाललोय. सायलीला आता अर्जुनने प्रियासोबत जाऊ नये असं मनापासून वाटत असतं, परंतु दुसरा कुठला मार्ग नसल्याने सायलीने नाईलाजाने या सगळ्या गोष्टींना परवानगी दिलेली असते. सायलीची खूप चिडचिड होत असते. ती अर्जुनला सांगते की आता तिथे गेल्यानंतर काय तुमची मजाच आहे ना. ती प्रिया तुमच्याशी लाडी लाडी बोलेल, लाडी लाडी वागेल. पुरुषांना आपल्या जाळ्यामध्ये कसं अडकवायचं ना ते प्रियाला बरोबर माहिती आहे. त्यावरती अर्जुन सायलीला उत्तर देतो की तिला जसं वागायचं आहे तसं वागू द्यात, मलाही कळतं ना की मला कसं काय वागायचं आहे ते. परंतु एक मिनिट, तुम्हाला असं का वाटतंय की मी तिच्या ट्रॅपमध्ये अडकेन ते. अर्जुनच्या प्रश्नावरती सायली उत्तर देते, सर माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, असं नाही काही घडणार. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की आणि समजा जर मी तन्वीच्या ट्रॅपमध्ये अडकलो तर. त्यावरती सायली चिडते आणि अर्जुनला म्हणते की मला असह्य होईल, मला ही गोष्ट सहनच नाही होणार. त्यावरती अर्जुन आता खूप एक्साइटमेंटमध्ये विचारतो की का. अर्जुनला एक वेगळंच उत्तर त्याने एक्सेप्ट केलेलं असतं. परंतु सायली तिथे अर्जुनला सांगते की काय आहे ना, जर तुम्ही प्रियामध्ये अडकलात तर मधुभाऊंच्या केसवरून तुमचं लक्ष विचलित होईल ना, म्हणून म्हणते मी. अर्जुन आता सायलीला विश्वास देतो. तो म्हणतो की मिसेस सायली आणि तन्वीकडे जरी आता पुरुषांना अडकवण्यासाठी जितक्या ट्रिक असतील ना, असू देत, परंतु मी तिच्या ट्रॅपमध्ये अजिबात अडकणार नाही या. तेव्हा आता तिकडे प्रियाचा वेगळाच खेळ सुरू झालेला असतो. प्रियाने आता एका डिलिव्हरी बॉयला बोलावून घेतलेलं असतं. त्याच्याकडे आता त्याच पत्त्यावरती रविराजांना पाठवण्यासाठी एक कुरिअर दिलेलं असतं. तेव्हा तो आल्यानंतर प्रियाला फोन करतो आणि फोन केल्यानंतर प्रिया सांगते की नका नका, तुम्ही अजिबात बेल वाजू नका, तुम्ही बाहेर थांबा, मी येते. प्रिया खालती पटकन पळत येते आणि त्यानंतर त्याच्या हाती एक फाईल देते. तेव्हा आता तो विचारतो की मॅडम
आता इथे पिकअप आणि डिलिव्हरी एकच ॲड्रेस कसं काय? तेव्हा आता प्रिया त्याच्यावरती ओरडते. त्याला सांगते की तुम्हाला काय घेणं देणं आहे? तुम्हाला त्या कामाचे पैसे मिळतात ना, मग गुपचूपपणे परत जा आणि 1 मिनिटाने येऊन बेल वाजवा. जा 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 असं म्हणून आता प्रिया दरवाजा बंद करते. तर इकडे आता सायली अर्जुनला सांगते की सर, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, परंतु ती प्रिया कशी मुलगी आहे हे चांगलंच माहिती आहे ना. आणि ऐका, तासातासाने मला तिथे फोन करत राहा. तेव्हा अर्जुन चकित होताना विचारतो की तासातासाने? त्यावरती सायली सांगते की ठीक आहे, 2 तासाने. आणि जर तुमच्यासमोर प्रिया असेल तर मला मेसेज करून नक्की कळवा, नाहीतर सर इकडे माझा जीव खालतीवरती होईल. उगाच मला तुमची काळजी लागून राहील. आणि हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा की त्या प्रियाने काही खायला दिलं तर अजिबात खाऊ नका. तिने काहीतरी मिसळलेलं असू शकतं तिथे. आणि त्या प्रियासोबत आता एकांतात अजिबात जाऊ नका, कुठेतरी गर्दीच्या ठिकाणी थांबा. त्यावरती आता पुढे सायली काय बोलणार तर अर्जुन चेष्टा करायला लागतो. तो म्हणतो की ठीक आहे, मी जातो, मी गाडीच्या बाहेर हात नाही काढणार, चॉकलेटसुद्धा नाही खाणार आणि अगदी असं शांतपणे मान खालती घालून उभा राहणार. तेव्हा आता सायली म्हणते की सर तुम्हाला थट्टा सुटते. त्यावरती अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, मला नीट ओळखता ना तुम्ही, मग का काळजी करताय? प्रियाचा आता वेगळाच खेळ सुरू झालेला असतो. तेव्हा आता प्रिया विचार करते तिकडे की आता जर तो कुरिअर घेऊन आला तर तिथे बाबा असायला हवे आहेत ना. तर तेव्हा आता प्रिया लगेचच रविराजला हाका मारून बोलावून घेते. ती विचारते की बाबा, मी छान असं अलग घालून चहा करणार आहे, तुम्ही घेणार आहात का? तेव्हा आता रविराज म्हणतो, अरे वा, माझी मुलगी एवढी प्रेमाने मला विचारते म्हटल्यानंतर का नाही घेणार. प्रिया किचनमध्ये जाते. इतक्यात आता प्रियाने बोलावलेला माणूस तिथे परत ते कुरिअर घेऊन आलेला असतो. तेव्हा आता प्रिया सांगते की बाबा तुम्ही बसा, मी घेते. तर तो माणूस आता प्रियाला ते देतो आणि विचारतो की तन्वी किल्लेदार. तेव्हा प्रिया सांगते की हो, मी तन्वी किल्लेदार. तर त्यानंतर तो सांगतो की मॅडम, मी ना गेटपाशी गेलो आणि त्यानंतर 1 मिनिटाने परत आलो. त्यावरती प्रिया हसून सांगते की हो ठीक आहे, 5 स्टार देईन मी तुम्हाला, चला निघा निघा. आणि ते त्याला हकलून देते. इकडे आता सायलीच्या मनामध्ये विचारांची खळबळ माजलेली असते. अर्जुन सायलीला समजावतो, तो तिला बसवतो आणि तिला समजावतो की मला माहिती आहे की मधुबाऊंच्या केसमध्ये जिंकणं तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, परंतु माझ्यासाठी तितकंच इम्पॉर्टंट आहे ना. आणि आपला अलिबागचा हा प्लॅन नक्की सक्सेसफुल होईल. त्यावरती सायली विचार करते की आणि नाही झाला तर? अर्जुन तिला समजावतो. तो म्हणतो की मिसेस सायली, तुम्ही असा विचार का करता? तुम्हाला का वाटतं की आपला हा प्लॅन सक्सेसफुल नाही होणार? अर्जुन सायलीला पटवून देतो. तो म्हणतो की आणि जर समजा आपला प्लॅन आत्ता सक्सेसफुल नाही झाला तर या सगळ्यांमध्ये एक गोष्ट चांगली होऊ शकते, ती म्हणजे माझी आणि तन्वीची मैत्री होऊ शकते आणि त्या मैत्रीचा पुढे जाऊन आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. तन्वीकडून कदाचित पुढे जाऊन आपल्याला एखादी अशी गोष्ट कळली तर? तेव्हा आता सायलीला अर्जुनचं म्हणणं पटलेलं असतं. नाटकी प्रिया आता इकडे रविराजांसमोर नाटक करायला लागते. रविराज विचारतो की तन्वी तुझ्यासाठी काय आलं आहे? तेव्हा ती सांगते की काय माहिती बाबा. आणि ते आता ती पॅम्पलेट उघडून बघते तर त्यामध्ये ती म्हणते की ओ, इन्व्हिटेशन आहे, अलिबागला आज गारमेंट होणार आहे ना, म्हणजे कॉलेजतर्फे आलेलं इन्व्हिटेशन आहे. आज सकाळी जायचं आहे आणि संध्याकाळी परत यायचं आहे. जाऊ दे, माझ्या सगळ्या मैत्रिणी जाणार आहेत, परंतु मी नाही जाणार आहे बाबा. तसेही काय फरक पडतो ना, मी हे डस्टबिनमध्ये फेकते आणि तुमच्यासाठी चहा बनवते. त्यावरती रविराज तिला थांबवतो आणि म्हणतो, अगं वेडी आहेस का तू? तन्वी, प्रियाने आता जसा प्लॅन ठरवलेला असतं तसंच सगळं घडते. तर प्रियाच्या हातातून ते पॅम्पलेट आता रविराज स्वतः घेतात आणि ते इन्व्हिटेशन वाचतात. तेव्हा रविराजांना एक गोष्ट नक्कीच समजलेली असते. तर रविराज विचारतात की अरे, हे तर खूप मोठं गारमेंट आहे आणि आता तू का जात नाही आहे? आणि हे काय, इन्व्हिटेशनची तारीख आजची आणि आजच इन्व्हिटेशन आलंय, हे कसं काय होऊ शकतं? रविराजच्या प्रश्नावरती प्रिया खोटं बोलते. एकतर प्रिया अडकलेली असते, परंतु प्रिया वेळ मारून निभावून येते. ती म्हणते की बाबा, खरं तर कॉलेजने या सगळ्याबद्दल आम्हाला आधीच पूर्वकल्पना दिली होती, परंतु सुभेदारांच्या घरी जाऊन मी जे काही वागले त्यानंतर मला वाटलं की तुम्ही मला या सगळ्यासाठी परवानगी देणार नाही आणि म्हणून मी तुम्हाला काहीच सांगितलं नाही. ही फक्त फॉर्मॅलिटी आहे. रविराज आता प्रियाला म्हणतो, का अगं तन्वी, वेडी आहेस का बाळा तू? तुला आता तुझ्या मैत्रिणीसोबत डिनरला मी पाठवलं होतं ना, पाठवलं होतं की नाही? तेव्हा प्रिया मान हलवून होकार देते. तर रविराज म्हणतो की मग आता या सगळ्या गोष्टींचा, तू केलेल्या छोट्याशा चुकीचा तू तुझ्या अभ्यासावरती परिणाम होऊ देणार आहेस का बाळा? अगं, इतक्या छान गोष्टीला मी का नकारेन? तुला जायचं आहे ना, तू जा. तेव्हा आता प्रिया खूप खुश होते. तर रविराज म्हणतो, मी सोडायला येऊ का तुला? तेव्हा प्रिया म्हणते की नाही नाही, नको बाबा, माझी मैत्रिणी आहेत ना, जाईन मी त्यांच्यासोबत. खरं तर प्रिया अर्जुनसोबत अलिबागला चाललेली असते. तर इकडे आता अर्जुन ब्लेझर घालून आलेला असतो. तेव्हा सायली त्याच्याकडे पाहतच राहते. आता सायली विचार करते की सर इतक्या या ब्लेझरमध्ये इतके छान दिसत आहेत की कोणतीही मुलगी यांच्यावरती भाळेल. नाही, नको. तेव्हा आता अर्जुनला सायली सांगते की सर, तुम्ही हे ब्लेझर नका घालू. आणि सायली आता दुसरं ब्लेझर काढून देते. तर अर्जुन म्हणतो की छान दिसते ना हे.
परत का बदलायचा आहे? तर सायली मनामध्ये विचार करते की म्हणून तर सर तुम्ही ना खूप छान दिसताय आणि ती प्रिया चांगली मुलगी नाही आहे. तेव्हा आता सायली अर्जुनकडे हट्ट धरते तो ब्लेझर बदलण्यासाठी. अर्जुन सांगतो की अहो मिसेस सायली, मला ना तन्वीची टेस्ट काय आहे हे जाणून घ्यायचं आहे आणि हा ब्लेझर किती छान दिसतो आहे. तन्वी माझ्यावरती फुल इम्प्रेस होऊन जाईल. त्यावरती आता सायली चिडते आणि अर्जुनला सांगते ना एकदा हा घाला म्हणून. अर्जुन आता तो ब्लेझर घेतो आणि सायलीला सांगतो ओके घालतो, चिडताय कशाला माझ्यावरती. आणि अर्जुन आता ब्लेझर बदलण्यासाठी जातो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन आता निघालेला असतो. तेव्हा सायलीचा जीव खूप कासावीस होतो. ती अर्जुनला सांगते की सर मला सतत फोन करत राहा आणि तिथे काय घडतंय ते सगळं सांगत राहा, उगाच मला काळजी वाटेल. तेव्हा अर्जुन आता सायलीला सांगतो की ओके मॅम. आणि त्यानंतर तोपर्यंत प्रियाने आता सायलीची फुलं घेतलेली असतात आणि त्यानंतर ते अर्जुनसोबत जाते. तेव्हा आता गाडीमध्ये फुलं ठेवल्यानंतर अर्जुनला त्याचा त्रास व्हायला लागलेला असतो. तर प्रिया विचारते की काय झालं अर्जुन. तर अर्जुन आता चिडतो आणि सांगतो की अगं ती फुलं फेकून दे बाहेर. तेव्हा आता प्रिया ती फुलं फेकून तर देते. तर अर्जुन आता प्रियाला विचारतो की अगं तुला लहानपणीचं काहीच आठवत नाही आहे का. तर प्रिया खूप घाबरते आणि प्रिया विचार करते की बोंबला मी माथे खाली बहुतेक आता. तर अर्जुन प्रियाला सांगतो की तू लहानपणी सुद्धा असंच मुद्दाम करायची तन्वी माझ्यासोबत. अर्जुन आता प्रियाला कसं आपल्या जाळ्यात अडकवणार आणि तिच्याकडून सत्य वधवून घेऊ शकणार का, हे आपण येणाऱ्या भागात पाहणार आहोत. तर ठरलं तर मग मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब